हाच होता रविवार. आज बनवणार होते चिकन सूप. त्याच्यासाठी भाजलेला कांदा, भाजलेलं खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण, जिरं, काळी मिरी आणि एक हिरवी मिरची. चिकन स्वच्छ धुतलं, त्याला हळद मीठ लावून 15 मिनटं ठेवून दिलं. कुकरमध्ये एक पळी तेल टाकलं, जे काही खडे मसाले दाखवले ते त्याच्यामध्ये टाकले आणि एक कांदा कापून त्याच्यामध्ये टाकला. मस्त कांदा लाल झाल्यानंतर जे काही चिकनला हळद मीठ लावलेलं होतं ते त्याच्यामध्ये टाकलं, फिरून घेतला आणि जो काही मसाला हा मिक्सरमधून काढायचा होता, पण अख्ख्या दिवसभर लाईट नव्हती. कारण की सुट्टी असली ना, अख्ख्या दिवसभर लाईट नसते. तर मग मी काय केलं, खलबत्त्यात ते मस्त ठेसून घेतलं. जेवढं बारीक करायचा प्रयत्न केला मी, पण तेवढं बारीक काही झालं नाही. ते मिक्सरसारखं अजिबात होत नाही. हे मी याच्यामध्ये टाकून दिलं आणि मस्त फिरून घेतलं. चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं. 2 ग्लास गरम पाणी करून टाकायचं. कारण मी पाणी टाकलं तर 2 ग्लास गरम करून, कारण की गरम पाण्यानं मस्त अशी त्याला चव येते आणि त्याची एक शिट्टी काढून घ्यायची. तुम्ही 2-3 शिट्टे जर कसाल तर त्याचं ते खेमास होऊन जाणार. आणि मी ना इथं ते क्लिप घेतली होती मसाला वगैरे टाकायची, पण ते माझ्याच्यानं डिलीट झाली होती. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त सुपले असा कलर पण आला होता आणि एकदम भारी पण दिसत होतं. तर चवीले पण तेवढंच मस्त लागत होतं. ते मी एकदम खाऊन पाहिलं तर एकदम भारी लागलं होतं. पौष्टिक असं सूप हे तयार होतं. हिवाळ्यात तुम्ही पण हे नक्की सूप या प्रकारे बनवून पहा. एकदम भारी असं आहे आणि खायला पण मस्त असं टेस्टी लागते. चला मग व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय.